धैर्य बाळगता आलं नाहीये. विनोद यासानी पहिल्या चेंडूवरती आपला विकेट फेकून दिला आणि भावेश याच मॅच मध्ये इंटर करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि एक असा संघ आहे, या संघाला जर तुम्ही मैदानामध्ये मॅच मध्ये वापस करण्याची जर इच्छाशक्ती जागृत करून दिली तर त्या सामन्यावरती पकड निर्माण करण्याची ताकद हिम्मत आहे. पावे पुढील चेंडू यावेळी अजून एक चांगला चेंडू. हलकीशी अपील सुद्धा केली होती परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा त्याच्यावरती असर नाहीये. यास आपण जर पाहिलं तर एकच धाव खर्च केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहू शकता 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. 3 षटकांचा सामना 39 धावांचं टार्गेट इथं मात्र पूर्ण करायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश टर्न होतय. या वेळेस मात्र परफ्यूम डिलिव्हरी जागते रोचा आदेश जणू काय रात्रीचा पहारा देत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावची होते सांगता. निश्चित अशा क्षणाला तुम्ही ज्यावेळेस डॉट चेंडूच्या हाताळणी करताय त्यावेळेस त्या डॉट चेंडूला जणू काय सोन्याच्या टिकली एवढं महाग मान दिला जातोय. आणि आपण पाहू शकता की धावसंख्या 39 करायची आहे. 19 धावा धाव फलकावरती अजून 20 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण पादा. यावेळेस हलक्या हाताने स्टेअर करायचा होता. पाहूया काय घडल्या मैदानाच्या आतमध्ये. यस हलकीशी अपील सुद्धा केली होती परंतु पंचांचं अतिशय बारकाईने लक्ष पाहायला मिळतंय. परिणाम स्वरूप आपण पाहतोय निर्धावची होते सांगता. अतिशय कुशल मुवमेंट आहे. ग्राउंड चारों तरफनी प्रेक्षकांनी भरलेला आहे. आवाज दणाणत आहे, गुंजत आहे. अशा परिस्थितीमध्ये पंचांना मात्र हेरणं गरजेचं असतं, नेरणं गरजेचं असतं की बॅटला चेंडू चाटून तर नाही गेलेला. ही खूप जोखीमची गोष्ट पार पडत असताना आमचे पंच चांगली कामगिरी करतात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र अपील पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. एक धाव इथं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडीशी चुकी. एका धावेच्या दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. या 2 धावेने आपण पाहू शकता धाव फलक जाऊन पोहोचते 21 धावा. बॅटला चाटून आपण पाहिलं तर हा चेंडू गेला होता कारण पंचांच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा इशारा आला नाही. प्रत्येक चेंडू वगैरे खूप अपील केलं जातोय. यस 7 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आहे. मॅच कुशल मोमेंट मध्ये आहे. 7-18चं इक्वेशन म्हणजे हा चेंडू दोन्ही संघाच्या बाजूने खूप महत्वाचा आहे. फलंदाजाने जर एखादा मोठा फटका खेळला तर निश्चितच चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. एकेरी दुहेरी धावसंख्या जर खर्च केली तर येणाऱ्या गोलंदाजाला एक आत्मविश्वासाने गोलंदाज हाताळण्याचा प्लॅटफॉर्म तयार होईल. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. आपण जर पाहायला गेलं तर ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते ते महान व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस उडवलंय. क्या बात आहे. संजीवनी भरणारा हा फटका. मगाशीच विचार केला होता की शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळेल आणि तेच इथं काम करा. आणि प्रेक्षकांनी झेल सोडला. दशरथ वाघे होते. जर आज झेल घेतला असता 200 रुपये पुन्हा एकदा मिळाले असते. आज नक्कीच आमचे मनोज ठाकरे सर सांगतात की आज सोय झाली असती परंतु तसं झालं नाहीये. जाऊयात मॅचच्या दिशेनं परंतु थोडासा स्पीडअप करा मित्रांनो कारण की अजूनही अंतिम सामना आपल्याला खेळवायचा बाकी. सरपंच उपसरपंच चषकाचा हा अंतिम सोहळा याच देही याच डोला आपल्याला देखील पाहायला मिळेल. ओटो कॉम बॉक्स. थँक्यू. यस थोडंसं स्पीडअप करा, घाई करा. आपण जर पाहिलं तर या व्यासपीठावर विराजमान सन्माननीय विद्यमान सरपंच वनिता रवींद्र जाधव यांच्या माध्यमातून आपण जर पाहिल्यानंतर या स्पर्धेसाठी ज्या चमचमात्या ज्या ट्रॉफीज आहेत 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर या त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. सहकार्याचा हात त्यांचा खूप मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. बोलूया खेळाकडे. गोलंदाज इथं मात्र तयार होते. यावेळेस कृष्णा यास ज्याच्या अंगीकृताने ज्याच्या समक्ष या खेळाला सुरुवात झाली अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके दैवत भगवान श्री कृष्ण यांच्या माध्यमातून या खेळाची सुरुवात झाली यमुनेच्या काठी. आणि त्याच नावाचा गोलंदाज इथं मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. मित्र नावामध्ये सर्व काय असतं परंतु कर्मामध्ये सर्व काय दडलेलं असं गीतेमध्ये संबोधलेला. यावेळेस कर्म सरस होतात की नाही तर मात्र आपण पाहू शकता अप्रतिम झेल घेतला जातोय आणि कृष्णाने दाखवून दिलंय की मी विकेट घेऊ शकतो. डीजे
कोण ही बाजी मारून जाईल आणि कोण या सामन्याला विजय संपादन करेल थोड्याच वेळात क्लिअर होईल. या वेळेस खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. यस, इथं मात्र बिमार घोषित केलेला आहे. ओव्हरथ्रोचा प्रयत्न. क्या हो रहा है ये मैदान के अंदर. गरीबी में आटा गिला करना. यस, अधिकची गरिबी आणि त्याच्यामध्ये अनाठाई खर्च आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती पलून काढलेल्या धावा आमच्या स्कोरर सांगतायत 2 आणि 9 बॉलची 1 अशा रीतीने 3 धावा या चेंडूवरती. येणारे चेंडू फ्री हिट असेल. म्हणजे आता मात्र आपण जर पाहिला तर 9 धावांची गरज आहे. या वेळेस ऑन साइडला खेळून काढलेला एक धाव कंप्लीट केलेला आहे. क्षेत्ररक्षक जे पावताय धाडस दाखवले का नाही आहे. दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप 2 धावा घ्यायच्या होत्या परंतु एकच धाव कंप्लीट करण्यात आली. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 39 धावांचं लक्ष. 8 धावांची आता मात्र गरज आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 8 धावा. बोल्ट इक्वेशन डबल 4-8. जणू काय सट्टा लागलेला आहे. पाहूया 4-8. या वेळेस उडवलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली चुकी पाहायला मिळते. चेंडू मात्र धरतीला दान होते. एक धाव कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. कुशल मुवमेंटला तुम्ही अशी जर संधी एखाद्या फलंदाजाला द्याल तर निश्चितच तुमच्या संघासाठी खराब गोष्ट कुठली नसणार आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 7 धावांची गरज. आता मात्र विजयाचं समीकरण 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. 3-7. क्या बात आहे. अतिशय रंगतदार सामना इथं मात्र होत असताना पाहायला मिळते. सेमीफायनल कशी असावी तर ही अशी असावी. इथं मात्र स्लोअरचा मारा. गती कमी केली. चेंडूला मात्र मागे खेचला. इथं मात्र ओव्हरथ्रो झालेला होता परंतु एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 2 चेंडू 6 धावा. क्या बात आहे. प्रत्येक चेंडू मागे मनोरंजन वाढत जाताना पाहायला मिळते. रंगत प्राप्त होते. 2-6. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगली जुगलबंदी पाहायला मिळते या 2 संघांदरम्यान. या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल मित्र आपल्याला पाहायला मिळते. एलकुंदे हा संघ मेगा फिनाले मध्ये दाखल झालेला आहे. इथनं कोण विजय होतोय आणि त्या संघासमोर 2 हात करतोय. पाहूया. गोलंदाज टर्नओव्हर. गोलंदाजच्या मार्क वरती यावेळेस वन शॉट. क्या बात है. गोल्डन 6. चेंडू सीमा पार. षटकार. विजयाचा शंखनाद फुकलेला पाहायला मिळते आपल्याला आरडी स्पोर्ट किरवली या संघाच्या माध्यमातून. आनंद उत्सव आहे तो नंतर साजरा करायचा. प्रथमतः टॉस साठी या दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस करूयात नक्कीच. आणि हा सामना विजय केला आणि या सामन्याच्या विजयी होण्याच्या आधी आमचे साईनाथजी बजागे जे श्री राम कथेचे आयोजक यांनी आधीच घोषणा केली होती जर हा सामना विजय केला तर अलिबागची ट्रिप संपूर्ण संघाला असेल आणि ही ट्रिप त्यांच्या माध्यमातून दिली जाईल. तर टॉस साठी प्रथमतः आपण दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. नक्कीच टॉस साठी या. नक्कीच सरपंच उपसरपंच चषकाची मेगा फायनल अंतिम सामना शेवटची लढत. एका बाजूला संघ एलकुंदे त्यांच्या अगेन्स्ट आरडी 11 किरवली. या मावतमाचा पुरस्कार आपण नंतर देऊ. प्रथमतः आपण टॉस साठी या आणि मी टॉस उडवण्यासाठी विनंती करेन सन्माननीय रवींद्रदादा पांडुरंग जाधव साहेबांना की आपल्या शुभ हस्ते टॉस करा. शेवटची मॅच सरपंच उपसरपंच चषकाची. कुठला संघ कुठला गाव या सरपंच उपसरपंच चषकाची ही ट्रॉफी आपल्या गावामध्ये नेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सामना 3 षटकांचा असेल परंतु सर्वांनी टाइमावरती नक्कीच सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. टॉस केला जातोय. टॉस का बॉस कोण असेल. अंतिम मॅच सरपंच उपसरपंच चषकाची सन्माननीय रवींद्रदादा जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय अर्थातच एलकुंदे संघाने. आपला डिसिजन कळवायचा आहे. एलकुंदे संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. अंतिम मॅचला असं क्षेत्ररक्षण स्वीकारणं गरजेचं होतं का. नक्कीच याकडे सर्वांचं लक्ष. परंतु आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आरडी किरवली. तत्पूर्वी नक्कीच एलकुंदे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती उर्वरित आमच्या प्रमुख पाहुण्यांचा करूया. सन्मान्य आसिफजी पावले नक्कीच वंचित बहुजन कल्याण तालुका उपाध्यक्ष यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करूया. पंकज खंडागले आपण
पुढे यायचं आणि आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे। याच्यातील शुभ सन्मान केला जाईल आमच्या प्रमुख व्यासपीठावरती सन्माननीय आसिफजी पावले जे वंचित बहुजन कल्याण तालुका उपाध्यक्ष यांचा शुभ सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती पंकजजी खंडागले यांच्या शुभ हस्ते केला जातोय। पाहू शकता नक्कीच व्यासपीठावरती हा यथोचित शुभ सन्मान केला जातो। माईची उबदार शाल त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण आणि रंगबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाईल। नक्कीच हे मुळाचे क्षणचित्र आमच्या टीव्ही स्क्रीन वरती आपण देखील पाहू शकता। नक्कीच त्यानंतर शुभ सन्मान केला जाईल सन्मान्य सुभाषजी पंडित साहेब वंचित बहुजन कल्याण तालुका उपाध्यक्ष आणि दीपक जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करूयात। माननीय सुभाषजी पंडित साहेब आपण पुढे आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। शुभ सन्मान केला जातोय अतिथी देवो भयो। नक्कीच या ठिकाणी मात्र पाहुण्यांचा यथोचित शुभ सन्मान केला जातोय। सन्माननीय सुभाषजी पंडित साहेब वंचित बहुजन कल्याण तालुका उपाध्यक्ष यांचा शुभ सन्मान सन्माननीय दीपकजी जाधव यांच्या शुभ हस्ते केला जातोय। वस्त्र अलंकार त्याचबरोबर या ठिकाणी मात्र पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना देखील शुभ सन्मानित केलं जाईल। आणि क्षणचित्रे या आमच्या नक्कीच कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपली जातात। त्यांच्या नावाने ही स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक आणि या स्पर्धेचा हा अंतिम सामना त्यानंतर शुभ सन्मान केला जाईल ज्यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं ज्यांच्या नावाने ही स्पर्धा होती। अर्थातच सन्मान्य श्री रवींद्र पांडुरंग जाधव साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल। शिवसेना कल्याण तालुका विभाग प्रमुख आहेत आणि यांचा शुभ सन्मान विजय जाधव यांच्या शुभ हस्ते आपण करूयात। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दादांसाठी कारण की ही अतिशय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा वासुंद्रीकरांचा वासुंद्री गावाचा मान उंचावेल अशी ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणली आणि नक्कीच अनेक संघाने अनेक गावांनी या स्पर्धेमध्ये नक्कीच सहभाग नोंदवला आणि हा शुभ सन्मान प्रमुख शुभ सन्मान केला जातोय सन्मान्य श्री रवींद्र पांडुरंग जाधव साहेब यांचा नक्कीच शुभ सन्मान शिवसेना कल्याण तालुका विभाग प्रमुख यांचा शुभ सन्मान केला जातोय। नक्कीच या ठिकाणी मात्र काहीशे शुभ सन्मान शिल्लक आहेत परंतु ते आपण थोड्या वेळाने करूयात कारण की ही एक शेवटची अंतिम लढत आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी मात्र या माचेचा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल। नक्कीच आता मात्र आरडी 11 किरवली या संघाने सेमीफायनलची मॅच जिंकली होती त्यासाठी आमचे साईनाथ भजागे यांनी अलिबागची ट्रिप त्यांना देखील दिली आणि जर हा सामना जिंकला तर आरडी किरवली संघाचे सर्व रॉकी भाई अर्थातच राकेश दिगाडकर यांच्याकडून एकविरा ट्रिप असेल। क्या बात आहे। मग तेच विचार केला तर दोन संधी या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतील। 3 षटकांचा सामना लाडके प्रेक्षक चारही बाजूला आपण पाहू शकता। आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण एकदा आमचा प्रेक्षक वर्ग दाखवतोय आपण पाहिलं तर अगदी हा प्रेक्षक वर्ग चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रेक्षक आणि प्रेक्षक औचित्य आहे सरपंच उपसरपंच चषकाचं आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा ते नक्कीच दलाडीचे सरपंच मॅडम देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। संजय दिगाडकर यांच्याकडून जर किरवली संघ विजय झाला तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील असेल। क्या बात आहे। पारितोषिके लावले जातात आणि या ठिकाणी मात्र गेम ऑन पहिला चेंडू अक्षय वाकडे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत आहे। ओहो परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय। अतिशय चांगली कामगिरी मध्याच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। सलामीचे 2 बॅटर्स मध्याच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतायत विनोद आणि त्याच्या सोबतीनं गोरखनाथ। आता मात्र नक्कीच मागच्या मॅच मध्ये गोल्डन षटकार मारला होता गोरखनाथ या बॅटरने आणि आपल्या संघाला मेगा फायनल मध्ये फायनलचं तिकीट देखील मिळवून दिलाय आणि इथं मात्र ही ट्रॉफी आपल्या गावाच्या आपल्या संघाच्या दिशेने नेईल का यासाठी सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। संत तुकाराम महाराजांच्या ओळी मला जरूर आठवतात याच्यासाठी केला होता टास शेवटचा दिवस गौरव व्हावा आणि या स्पर्धेचा खरोखर खऱ्या अर्थाने शेवटचा दिवस गोड होतोय मैदानाच्या आतमध्ये। ओहो इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक डाउन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात झेल झेल का क्या बात है क्या बात है। गजाननच्या माध्यमातून झेल स्वीकारलाय विकेटची प्राप्ती माघारी परतावं लागेल फलंदाज विनोद बॅक टू दी पवेलियन।
आणि या पक्ष्यांचा थवा आपण पाहू शकता, आनंद घेतला जातोय. नक्कीच कॅमेरामॅनचं देखील आमचं कौतुक करेन. लाईव्ह नक्कीच अतिशय सुरेखरित्या ही स्पर्धा प्रत्येकाच्या गावागावामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्याचं कार्य आमच्या UTC लाईव्ह टेनिस नक्कीच टीमच्या माध्यमातून केलं. आमच्या ऑपरेटर विघ्नेश आणि कॅमेरामॅन निलेश यांच्या माध्यमातून केलं. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. थोडासा स्पीडअप करा कारण की धुकं मधाच्या आतमध्ये जाणवतंय. धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. आणि तसाच पाऊल टाकत असताना मधाच्या आतमध्ये एलकुंदे संघ पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती जितूला आपण पाहतोय. स्ट्राइक हँडलाचा बॅटर गोलंदाज सज्जोल अक्षय वाकडे. हो, इथे मात्र परफेक्ट यॉर्कर. पुन्हा एकदा जेलची संधी. क्या बात आहे. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक रोहित पाटीलने पकडला जेल आणि समाप्त होईल फलंदाज जितूचा खेळ. जितू बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. या अंतिम लढतीमध्ये सुद्धा अक्षय वाकडे कमालीची कामगिरी करतोय. जसा अक्षयने आगमन केलं होतं या खेळपट्टीवरती या स्पर्धेमध्ये, नक्कीच आमच्या कॅमेरामॅनने सुद्धा त्याच्याकडे नक्कीच फोकस केलं होतं. त्याचा क्षणचित्र टिपली होती कारण की आजच्या दिवसामध्ये सुद्धा हा खेळाडू गाजेल हे निलेशला देखील माहित होतं. आणि तशा पद्धतीची कामगिरी अक्षयने केली. पहिल्या मॅच मध्ये 49 धावांची आक्रमक केली साकारली होती. दुसऱ्या मॅच मध्ये 28 धावांची केली साकारली. तिसऱ्या मॅच मध्ये 14 धावांची नक्कीच नाबाद केली साकारून विजयाचा शंखनाद केला होता. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर आक्रमक खेळी साकारली होती. आज तशा पद्धतीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये तो देखील करतोय. ओहो, स्विंग मिस. अपील झालाय परंतु पंचांनी अपुल फेटाळून लावली जाते. नक्कीच या ठिकाणी मात्र दबाव टाकण्याचा मनसुबा आखला होता गोलंदाजाने, परंतु या ठिकाणी मात्र आमचे प्रमुख पंच बांदेकर सर आहेत जे रत्नागिरीवरून बिलॉंग करतात. आणि स्क्वेअर लेगचे पंच आमचे मनोजजी भोईर सर आहेत. नक्कीच या दोन्ही प्रमुख पंचांनी मोलाची कामगिरी केली आजच्या या अंतिम लढतीमध्ये. आणि एकूण या स्पर्धेमध्ये 4 दिवस अथक प्रयत्न त्यांनी देखील केला. आमचे मनोज ठाकरे सर त्यांनी 2 दिवस आमच्या समवेत समालोचन केलं. आमचे हरीश जाधव असतील त्यांनी देखील अप्रतिम समालोचन पहिल्या 2 दिवसामध्ये केलं. त्यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि दरम्यान हो, इथे मात्र कुशल मुवमेंटला अशा गोष्टी होत असतात मनोज ठाकरे सर. कारण की शेवटच्या मोमेंटला थोडासा मनामध्ये धगधग ही नक्कीच क्षेत्ररक्षकांवरती सुद्धा असते, गोलंदाजांवरती सुद्धा असते आणि त्याचबरोबर फलंदाजांवरती सुद्धा असेल. दरम्यान या धावा येतील 2 धावेने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज अक्षय वाकडे होतोय सज्ज. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. षटकाराच्या बाहेर जर झेल पकडला तर सन्मान्य महेशजी पंडित यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज अजूनही ऍक्टिव्ह असेल. गोलंदाज तयार. आडमुठा विकेटला. हो, परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. अंतिम सामन्यामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. नक्कीच दुसरं षटक हाताला यायचं. तत्पूर्वी आपण सन्मान करूयात व्यासपीठावरती सन्मान्य कुमार शेषराज जाधव यांचा नक्कीच यथोचित शुभ सन्मान करूयात आपण. ओमकारजी दवणे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. या लगेचच या ओमकार दवणे आपण देखील या. नक्कीच या ठिकाणी मात्र शेषराज जाधव यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आणि नक्कीच आमचे अनेक मान्यवर आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान जसा वेळ भेटेल तसा आपण करणार आहोत. आणि नक्कीच या ठिकाणी मात्र हा शुभ सन्मान केला जातोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. गोलंदाज आपण पाहिलं मधाच्या आतमध्ये तर रोहितला आपण पाहतोय. रोहित गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय आणि हा शुभ सन्मान देखील व्यासपीठावरती सुरू आहे. रोहितला आपण पाहतोय. हा शुभ सन्मान केला जातोय शेषराज जाधव यांचा. अनेक मान्यवर अजूनही आमचे शिल्लक आहेत. जसा जसा वेळ भेटेल तसा तसा आपण शुभ सन्मान केला जाईल. आमच्या मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठ सोडून जाऊ नका कारण की अंतिम मॅच आहे आणि त्या अनुषंगाने मॅच देखील अतिशय मोलाची आहे. ओहो, स्विंग मिस. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रोहितला पाहतोय आणि तो देखील अतिशय चांगली कामगिरी करतोय. आज एलकुंदे संघाच्या पाठीराखे सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. त्याचबरोबर आरडी किरवली संघाचे सुद्धा पाठीराखे या ठिकाणी मात्र हा अंतिम लढत पाहण्यासाठी सज्ज आहेत. गोलंदाज तयार रोहित.
हो मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक बरदा वेगाने येतात. 5-5 क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने आले होते. शेवटी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 धाब्यांच्या मधीनं धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल तत्पर 5 या धावसंख्येवरती. संघर्ष सुरू आहे दोन्ही बाजूने. थोडासा वेळ कमी त्या अनुषंगाने दोन्ही संघांना सूचित करण्यात येत आहे की वेळ आपण कमी खर्च करायचा आहे आणि नक्कीच त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र चांगला खेळ आपल्याला देखील पाहायला मिळेल आणि करता देखील येईल, त्यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज रोहित चांगली कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये. दत्ता आणि त्याच्या सोबतीनं गोरखला चांगली कामगिरी करावी लागेल. अपील झालाय. फिंगर अप. बिग फिश डाऊन. मोठा मासा करायला लागलाय. अर्थातच मागच्या मॅचचा हिरो गोरखनाथ बॅक टू द पवेलियन. भगवा रंग हा नक्कीच अखंड हिंदुस्थानाचा भगवा रंग, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा रंग, मराठी अस्मितेचा आणि भगवा रंग हा प्रभू श्री रामचंद्रांचा. येत्या 22 जानेवारीला आपण पाहिला नक्कीच ऐतिहासिक सोहळा पार पडला. प्रभू श्री रामचंद्रांचं अभाढव्य असं नक्कीच बलाढ्य असं मंदिर अयोध्येमध्ये देखील संपन्न झाला आणि त्या अनुषंगाने आपण देखील आपल्या गावागावामध्ये आपल्या परिसरामध्ये तो सण देखील साजरा केला. दिवाळी नक्कीच साजरी देखील केली आणि आता मात्र नक्कीच त्या दिशेनं अनेक राम भक्त जात आहेत, दर्शन देखील घेत आहेत आणि आपण सर्वांनी सुद्धा जाऊन जायचंय त्या ठिकाणी. नक्कीच हनुमान गडीमध्ये जरूर जा, कारण की कलियुगामध्ये हनुमंतराय हे अयोध्येचे राजा आहेत. हो दरम्यान नक्की चांगल्या पद्धतीचा चेंडू, अगदी स्टँडच्या वरून हा चेंडू गेला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे. ज्या पद्धतीनं अक्षय वाकड्याने गोलंदाजी केली तशा पावलावर पाऊल ठेवून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय रोहित हा गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी. ओहो यॉर्कर लाईन चेंडू, परफेक्ट यॉर्कर. यष्टीरक्षक बीट, शॉट थर्डमॅन बीट आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. पाच चेंडू हाताळले गेले. 5 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर त्याचा मात्र आपल्याला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 9 धावा. हा चेंडू सुद्धा अतिशय सुरेखरित्या हाताळला होता गोलंदाज रोहितनं, परंतु या चेंडूवरची बॅटशी आतली कडा लागली. यष्टीरक्षकाला संधी नव्हती आणि चेंडू चौकारासाठी गेला आणि 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. हा चेंडू अतिशय सुरेख आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम षटकार. षटकार आला. बराच वेळ आमचे कॅमेरामॅन नक्कीच पक्षांचा थवा कॅप्चर करत होते, प्रेक्षकांना कॅप्चर करत होते, परंतु ह्या वेळेस फलंदाजाने नक्कीच त्यांना गवसणी घालली होती आणि त्यांच्याकडे हा चेंडू आला होता. आता मात्र आपण पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीन वरती हे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. मेगा फायनल ऑफ दिस टुर्नामेंट ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषकाचा हा महाथरार मैदानाच्या आतमध्ये आपण देखील अनुभवतोय. याच देई याच डोला नक्कीच साक्षीदार होतोय सरपंच उपसरपंच चषकाचा आणि मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज गजानन, जादूगर गजा असं त्यांचं नाव आहे, कारण की जादूबरी गोलंदाजी नेहमीच करत असतात. नक्कीच पहिल्या दिवसामध्ये 8 धावा डिपेंड केल्या होत्या 6 चेंडू मध्ये. तोच गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो स्विंग अँड मिस, फिरकीचा जादूगर मी आधीच म्हटलं होतं आणि तशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जास्त बेल घेऊ नका प्लीज, टीम मीटिंग नकोय. दोन्ही बॅटर्सला विनंती असेल. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती असेल. अजूनही नक्कीच सेकंड इनिंग बाकी आहे, त्या अनुषंगाने आपण वेल फार कमी घ्यायचा आहे. गोलंदाज तयार गजानन. पावलांचा परफेक्ट वापर, फुलचा हा फटका, फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल. इट्स अ माइटी ह्यूज बिग षटकार.
झेल घेतला असता प्रेक्षकांनी तर 200 रुपये रोख रक्कम महेशजी पंडित यांच्या माध्यमातून दिली असती, परंतु झेल घेणं गरजेचं होतं. परंतु विचार केला तर आमचे प्रेक्षक सुद्धा सुचवत आहेत की नक्कीच अगदी झाडांमध्ये हा चेंडू पडला होता. 200 रुपये पटकवण्यासाठी नक्कीच थोडासा लॉस देखील झाला असता. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतोय. खोलवर टक्क्याचा चेंडू या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक, एकच धाव मिळेल, एकच धाव मिळेल. चांगला संघर्ष सुरू आहे. षटकार आला तदनंतर मात्र हा चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. इथून मात्र 30 धावांपर्यंत गवसणी घालावी लागेल. टार्गेट सेट करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या आरडी किरवली या संघाला. ओहो, क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये ट्रॅव्हल झाला आणि पंचांनी या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू घोषित केला. चला, यष्ट्यांच्या वरून चेंडू गेला होता. नक्कीच आपण पाहू शकता स्क्रीन वरती. चला, दोन्ही बॅटर्सला विनंती, आपण जा, लगेचच जा, प्लीज सहकार्य करा. नंतर आपण लाईव्हच्या माध्यमातून चेक करू शकता घरी गेल्यानंतर, काही हरकत नाहीये. राकेश दिगाडकर आपण नंतर चेक करू शकता. चला, वादविवाद घालू नका. चला, आपण बॅटर्स सोनू दिगाडकर लगेचच जा, प्लीज सहकार्य करा. कारण की चेंडू पडल्यानंतर इनस्विंग झाला होता आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा हा चेंडू हाताळला होता गोलंदाज गजाननने. चला, नक्कीच आपण हा नक्कीच स्क्रीन वरती रिप्लाय टाकू का राकेश दिगाडकर? तुम्ही म्हणत असाल तर रिप्लाय देखील दाखवतोय, कारण की प्रेक्षकांना, चला आपण रिप्लाय दाखवायचा आहे, प्लीज रिप्लाय टाका. नाही, प्रेक्षकांना कळू द्या, मॅच ऑन ठेवा. हा रिप्लाय अनेक प्रेक्षकांना देखील दिसेल. नंतर आपण घरी जाऊन चेक करू शकता. अगदी लेगस्टिकच्या वरून हा चेंडू पेच झाला होता. आपण पाहू शकता हा चेंडू पडला, लेगस्टिकच्या बाहेर होता. तदनंतर मात्र चेंडू पडल्यानंतर अगदी लेगस्टिकच्या वरून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला आणि त्या अनुषंगाने आपण सामना चालू ठेवायचा आहे. चला, हा बॉल आहे. चला, गेम ऑन ठेवा, सामना चालू ठेवा. हा वाईट नाहीये, डॉट चेंडू आहे. चला, चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. चला, थोडासा स्पीडअप करा आणि खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. खेळाडूंना विनंती आहे, खेळाडू कक्षामध्ये बसा आणि तिथे मात्र फक्त खेळाडूच असतील. प्लीज विनंती करा राकेश दिगाडकर, खेळाडू कक्षामध्ये जायचंय. चला, ऑनफिल्ड अंपायरचा नक्कीच जो डिसिजन आहे तो आपणास मान्य करावा लागेल. मॅच ऑन ठेवा आणि खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्ये बसा, प्लीज. हो, इथे मात्र सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू भरला, वेगाने गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल त्या ठिकाणी मात्र. तत्पर पाहायला मिळेल या किती धावा धावफलकावरती जोडल्यात. नक्कीच या ठिकाणी मात्र प्रेक्षकांच्या माध्यमातून नक्कीच कळवण्यात येतोय की हा तत्पर 3 धावा धावफलकावरती कंप्लीट केल्या जातात. 3 धाव्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल तत्पर 25 धावा. 25 धावा धावफलकावरती. चला, नवीन बॅटर लगेचच मधाच्या आतमध्ये जा. अजूनही विचार केला तर खेळाडू कक्षामध्ये बसा, प्लीज. प्रथमतः आपण किरवली संघ खेळाडू कक्षामध्ये बसा. खेळाडू नृत्य आपण दाखवायचे. राकेश दिगाडकर आपल्या संघाला खेळाडू कक्षामध्ये बसवायचा आहे आणि तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की आपण नक्कीच बाजूला व्हायचंय. पंचवीस धावा धावफलकावरती. हो, इथे मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा अतिशय चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये, विकेटची प्राप्ती. चला, नवीन बॅटर लगेचच जा मधाच्या आतमध्ये. आणि नक्कीच 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. यस, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 25, विजयासाठी 26 धाब्यांची आवश्यकता. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आरडी किरवली संघ. नक्कीच यानंतर आपण शुभ सन्मान करूयात. सन्माननीय सुनीलजी चोरगे साहेब आहेत उपस्थित. नक्कीच उद्योगपती आहेत, त्यांचा शुभ सन्मान सन्मान्य महेशजी पंडित यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. या सुनीलजी चोरगे साहेब आपण या लगेचच आपण सन्मानित केलं जाईल आणि लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आरडी किरवली संघ. 26 धाब्यांची आवश्यकता असताना नक्कीच नवीन बॅटर पाठवा आणि आमच्या स्क्रीन वरती हा शुभ सन्मान केला जाईल सन्माननीय महेश पंडित यांच्या शुभ हस्ते सुनीलजी चोरगे यांचा. चला, आयोजक कमिटी आपण देखील थोडासा नक्कीच ऍक्टिव्ह राहा, कारण की मॅच देखील सुरू आहे आणि नक्कीच आपण देखील मान्यवरांचा शुभ सन्मान करणं गरजेचं आहे.
सलामीची जोडी नक्कीच मधाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या. राकेशजी दिगाडकर आणि आरडी गिरवली संघ क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या, कारण की कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये या अनुषंगाने आयोजकांच्या माध्यमातून या सूचना येतात आणि सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. हा शुभ सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती सन्माननीय सुनीलजी चोरके साहेब उद्योगपती आणि यांचा शुभ सन्मान महेशजी पंडित यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तदनंतर नक्कीच शुभ सन्मान केला जाईल शरदचंद्रजी नक्कीच सुरेकर साहेब आपल्या समवेत उपस्थित, त्यांचा शुभ सन्मान नक्कीच केला जाईल. मी विनंती करेन सन्माननीय रवींद्र जाधव साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते आज सन्मान करायचा आहे. शरदजी सुरेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी फॅन देखील मिळाला होता. सन्मान्य साजनजी भोईर यांचं सुद्धा शुभागमन झालं. या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. मॅच ऑन करायचे आहे. सुरुवातीच्या 2 षटकांसाठी हा 10 मिनिटांचा अवधी असेल. आरडी किरवली संघ या गोष्टीकडे लक्ष असू द्या. आयोजकांच्या माध्यमातून ज्या सूचना येतात त्या सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. नक्कीच या ठिकाणी मात्र या सूचनांचं पालन करा आणि या ठिकाणी मात्र शुभ सन्मान केला जातोय. सन्मान्य शरदजी सुरेकर साहेब नक्की यांचा यथोचित शुभ सन्मान रवींद्रजी जाधव यांच्या शुभ हस्ते केला जातोय. नक्कीच या ठिकाणी मात्र नंतर शुभ सन्मान आपण करूयात. सन्मान्य साईनाथजी बजाके आपण पुढे या. राम जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. साईनाथजी बजाके यांचा शुभ सन्मान केला जाईल. नक्कीच श्री राम कथेचे हे प्रमुख आयोजक आहेत. नक्कीच त्यांचा आपण शुभ सन्मान करू. मॅच ऑन ठेवा, आपण प्लीज सहकार्य करा. मॅच ऑन करा आणि लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण थोडस बाहेर राहायचं आहे. पहिला चेंडूवरती आघात, अतिशय सुरेख फटका, झेलची संधी, विकेटची प्राप्ती. चला नवीन बॅटर लगेचच जा. कॅमेरा टर्न करा जर आमच्या व्यासपीठाकडे नक्कीच केला जातोय. आमच्या प्रमुख व्यासपीठावरती सन्माननीय साईनाथजी बजागे जे श्रीराम कथेचे प्रमुख आयोजक होते. ठाणे जिल्ह्यामध्ये महत्वाची एक अवाढव्य अशी प्रभू श्री रामचंद्राची कथा ज्यांनी ठेवली त्यांचे साईनाथजी बजागे यांचा शुभ सन्मान केला जातोय. नवीन बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा. तदनंतर मात्र सन्मान केला जाईल. रमेशजी खंडागले साहेब आहेत. नक्कीच आपण पुढे या. महेशजी पंडित यांच्या शुभ हस्ते हा देखील सन्मान केला जाईल. रमेशजी खंडागले समाजसेवक यांचा शुभ सन्मान महेशजी पंडित यांच्या शुभ हस्ते करूयात. या लगेचच या. शुभ सन्मान केला जाईल. या ठिकाणी मात्र अतिथी देव भव नक्कीच या ठिकाणी मात्र हा नारा लगावणारा आपण देशावा आणि त्या अनुषंगाने इथे मात्र पाहुण्यांचा यथोचित शुभ सन्मान देखील केला जातोय. मॅच देखील महत्वाचे. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये त्या ठिकाणी मात्र लगेचच जायचं आहे. अर्थातच रोहितला आपण पाहतोय आणि शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय रमेश खंडागले यांचा महेश पंडित यांच्या शुभ हस्ते. चला लगेचच मॅच ऑन ठेवा. मॅच ऑन ठेवा प्लीज. पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये रोहित देखील आलाय. आडव्या बॅटनं ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. धावपाची संधी परंतु स्ट्राईक अक्षय वाकडेकर यांचे. नंतर शुभ सन्मान करूयात. सन्माननीय मुकेशजी पंडित साहेब आपण पुढे या. मुकेशजी पंडित यांचा नक्की शुभ सन्मान राम जाधव यांच्या शुभ हस्ते करूया. मुकेशजी पंडित यांचा शुभ सन्मान केला जाईल राम जाधव यांच्या शुभ हस्ते. मॅच देखील ऑन राहील. एका बाजूला सन्मान देखील केला जाईल कारण की नक्कीच पाहुण्यांचा पाहुणचार करणं सुद्धा गरजेचं आहे आणि शुभ सन्मानित केलं जाईल. सन्माननीय मुकेश पंडित यांना राम जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करूयात. चला जरा ऍक्टिव्ह राहा. आमची आयोजक कमिटीला विनंती असेल थोडस आपण देखील ऍक्टिव्ह राहा. शेवटचा कुशल सामना. स्ट्राईक एंडला बाटर अक्षय वाकडे सुद्धा सज्ज होत आहे. ओहो पटका अतिशय सुरेख आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 6 धावेसाठी षटकार आणि या ठिकाणी मात्र झेल पकडलाय आघा. हो हो या या धावतच या धावतच या. साईनाथने झेल पकडला होता आणि 200 रुपये त्याला देखील लगेचच दिलं जाईल. हे बघा आपण पाहू शकता आमच्या स्क्रीन वरती जसा झेल घेतला तसा कॅमेऱ्याकडे त्यांनी सुद्धा ऍक्शन केली. सामना चालू ठेवायचा आहे. सामना चालू ठेवायचा आहे. षटकार आलाय. चांगली फटकेबाजी मधाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. हो इथे मात्र चांगल्या पद्धतीचा हा चेंडू. हो इथे मात्र पाहावं लागेल. डायरेक्ट हिट, विकेटची प्राप्ती.
आणि इथे मात्र रोहित बॅक टू द पवेलियन 200 रुपये देखील दिला आणि आपण सन्मान करूयात सन्माननीय मुकेशजी पंडित यांचा यशोतीत शुभ सन्मान राम जाधव यांच्या शुभ हस्ते आपण करतोय मुलाचं सहकार्य नक्कीच अनेक मान्यवरांचा आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा नक्कीच सरपंच उपसरपंच चषक आणि धडाडीच्या सरपंच मॅडम ग्रामपंचायत वासुंद्रीच्या वनिताताई रवींद्र जाधव मॅडम आणि त्यांच्या सोबतीनं आमच्या अनेक मान्यवर या अंतिम टप्प्यात नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा वेलाचं नक्कीच मुळाचं वेल काढून या ठिकाणी मात्र सज्ज आहेत त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात त्यानंतर सन्मान केला जाईल सन्माननीय शंकरजी जाधव साहेब आपण पुढे या आपला शुभ सन्मान पंकजजी खंडागले यांच्या शुभ हस्ते केला जाईल शंकर जाधव साहेब आपण देखील या आपला देखील यशोतीत शुभ सन्मान केला जाईल सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांचा नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र प्रीतम आपल्याला पाहायला मिळेल चला वेळ कमी आहे सामना आपण चालू ठेवायचा आहे हो इथे मात्र पाहावं लागेल दिशा अतिशय नक्की चांगली पाहायला मिळते प्रीतम आलाय असं वाटलं होतं विजय येईल का परंतु इथे मात्र अंतिम मॅच मध्ये या गोष्टी करणं गरजेचं होतं का सन्मान केला जातोय शंकर जाधव यांचा देखील खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच आभार आमच्या सर्व मान्यवरांचं ओहो डॉट बॉल ला येईल का आणि डॉट चेंडू आणि षटक देखील संपलेला आहे 2 चेंडू 2 डॉट नक्कीच प्रीतमला पाठवणं गरजेचं होतं का हाच नक्कीच इशारा करताना अक्षय वाकडे मधाच्या आतमध्ये कारण की काल विजय वाकडेने चांगली कामगिरी केली होती चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम मीटिंग नकोय आरडी किरवली संघ शेवटचा ऑफिशियल कॉल असेल आरडी किरवली या संघाला टीम मीटिंग नको चला क्षेत्ररक्षण लावून घ्या अथवा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल प्लीज जाओ नक्कीच विनंतीला मान्य ठेवा फायनलचा सामना असो किंवा कुठलाही सामना असो पॅनल्टी ही दिली जाईल कारण की आजच्या दिवसामध्ये चांगल्या दिग्गज संघांना आज पॅनल्टी दिली खऱ्या अर्थाने खडे गोलवली संघाला 2 चेंडूंची पॅनल्टी मिळाली त्यानंतर दिग्गज अशा वाडेगर संघाला देखील 2 चेंडूंची पॅनल्टी दिली आणि त्या अनुषंगाने ते दोन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर झाले सन्मान केला जाईल सन्माननीय महेंद्रजी पंडित यांचा प्रतीक जाधव यांच्या शुभ हस्ते हा यशोतीत शुभ सन्मान आपण करूयात सन्मान केला जाईल दरम्यान नक्कीच स्ट्राईक आता मात्र अक्षय वाकडेकर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आरडी 11 किरवली संघाचा राकेश दिगाडकर ओहो हो फुल टॉस चेंडू होता इथे मात्र नक्कीच गतीमध्ये बीट करतोय राकेश दिगाडकर महेंद्र पंडित यांचा नक्कीच शुभ सन्मान प्रतीक जाधव यांच्या शुभ हस्ते आपण करतोय चला लगेचच शुभ सन्मान आपण देखील करून घ्यायचा आहे गोलंदाजी ट्रॅक वरती राकेश दिगाडकर सर्वा किरवली संघाचे आणि हा सामना जिंकला त्यांच्याकडून 21वा ट्रिप असेल किरवली संघासाठी ओहो पुन्हा एकदा डॉट चेंडू बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू क्या बात आहे प्रेक्षक सुद्धा नक्कीच आनंद घेतात जसा डॉट चेंडू होतोय तसा टाळ्यांचा कडकडाट किरवली संघाच्या पाठीराख्यांपासून नक्कीच ऐकायला मिळतोय आणि जसा मोठा फटका येतोय तसा मात्र एलकुंदे संघाच्या माध्यमातून त्यांच्या पाठीराख्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय अक्षय वाकडेने इम्प्रेसिव्ह कामगिरी केलंय या शेवटच्या मोमेंटला तशी कामगिरी करेल का ओहो फटका अतिशय सुरेख क्या बात है डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि हा आसमानी सुलतानी टोला षटकार प्रयत्न होते प्रेक्षकांचे जर विचार केला तर क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न होते आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये षटकार जरूर मारलाय प्रेक्षकांचे नक्कीच प्रयत्न होते हे बघा आणि हा चेंडू झेल घेण्याच्या आधी नक्कीच ते थोडेसे धडपडले परंतु काही हरकत नाहीये प्रयत्न चालू होता धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती चला स्पीडअप करा अजूनही विचार केला तर विजयासाठी समीकरण मध्याच्या आतमध्ये 9 चेंडू आणि अजूनही 13 धावींची आवश्यकता 9-13 चं समीकरण मध्याच्या आतमध्ये ओहो हा फटका देखील बॅक टू बॅक दुसरा षटकार क्या बात है लाइट्स ऑन करू नका प्लीज आमच्या आयोजकांना विनंती लाइट्स बंद ठेवा ही लाइट्स बंद ठेवा नंतर ऑन करा तुम्ही लाइट्स कारण की समोर खेळाडूला या लाइट्सचा इम्पॅक्ट पडेल ठीक आहे धन्यवाद नक्कीच बॉल द्यायचा आहे आयोजक कमिटी व्हॉलेंटियर्स लगेचच जा
बॉल आलेला आहे, असा मॅच बॉल आलेला आहे. नक्कीच प्रेक्षकांचा मनोबल वाढेल, पैसे नक्कीच प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये. सरपंच उपसरपंच चषक वासुंद्री गावाचा मान उंचावेल अशी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम क्षण गोड होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा सरपंच उपसरपंच देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅट डाऊन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि इथे मात्र प्रयत्न देखील केला जातोय. आणि यस, इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात प्रीतम बॅक टू द पवेलियन. चला नवीन बॅटर लगेचच जा. यस डीजे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विजय वाकडे दोन्ही बंधू, आता मात्र दोन्ही बंधूंना आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. एका बाजूने राकेश दिगाडकरला किरवली गावाचा मान राखावा लागेल. शेवटचा चेंडू राकेश दिगाडकर ऑन दी मार्क. हो, फटका फसलाय, फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात. अप्रतिम झेल, विकेटची प्राप्ती, सामन्यामध्ये ट्विस्ट. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. चला टीम मीटिंग नकोय, नवीन बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा आणि नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती लगेचच या. 6 चेंडू मध्ये 6 धावेंची आवश्यकता. चला पंच सूचना द्या, ऑफिशियल सूचना द्या दोन्ही संघांना. चला राकेश दिगाडकर, टीम मीटिंग नकोय. टीम मीटिंग कशासाठी होते? 6 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. चला अंधार झालेला आहे, विचार केला तर आतापर्यंत 6 वाजून 24 मिनिटं झाले आहेत. तदनंतर आपण नक्कीच या षटकाच्या अखेरीस सन्मान करणार आहोत. साजनजी भोईर आणि मिथिलेशजी भोईर यांचा शुभ सन्मान नक्की या षटकाच्या नंतर आपण करणार आहोत. परंतु 6 चेंडू 6 धावेंची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आरडी किरवली संघ प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 6 धावेंची आवश्यकता असा नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती केतन. हा युवा गोलंदाज आहे. नक्कीच केपीएल किरवली प्रीमियर लीग मध्ये चांगली अप्रतिम गोलंदाजी केली होती. 6 चेंडू 6 धावेंची आवश्यकता आणि मैदानाच्या आतमध्ये सामना कोणीही जिंको, कोई भी अंदर नहीं आएगा. मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा. की आमचे सिद्दीक भाबे यांचा हा फेमस डायलॉग आता मात्र आम्हाला देखील बोलावं लागतंय. 6 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. स्ट्राइक एंडला बॅटर विजय. हो, मिस्टामिक स्ट्रोक, बॅटची नरेज. हो, इथे मात्र चांगली कामगिरी करणं गरजेचं होतं. शॉर्ट पॉइंट लेगला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाले थोडीशी चूक आणि चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. चला 2 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. आता मात्र नक्कीच सामना हलुवार गतीनं येलकुंदे संघाच्या दिशेने निघलाय. परंतु ही पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जरूर भिवंडीच्या दिशेने आहे. परंतु नक्कीच कुठलीच ट्रॉफी हायवे पार जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. हा प्रयत्न चांगला गेला होता. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक मनोहरच्या माध्यमातून, परंतु ड्राईव्ह देखील लगावली, परंतु चेंडू हातामध्ये आला नाहीये. 2 धावेंची आवश्यकता अजूनही विजयासाठी. अंतिम 16 आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच चषक 2024 चा हा थरार मैदानाच्या आतमध्ये. 4-5 चेंडू विजयासाठी 2 धावेंची आवश्यकता. हो, टॅप केला इथे मात्र डायरेक्ट हिट लागलाय, पाहावं लागलंय. आणि इथे मात्र नक्कीच काय होतंय, काय बिघडतंय. नक्कीच पंचांचा या ठिकाणी मात्र धावबादचा नक्कीच इशारा येतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झालाय. आता मात्र स्कोर इज लेवल. चला नवीन बॅटर लगेचच जा आणि नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजाने देखील सज्ज व्हायचं आहे. स्कोर इज लेवल. 1 धावेची आवश्यकता असेल, 1 धावेची आवश्यकता. आणि आता मात्र नक्कीच आपल्या नावावरती ही ट्रॉफी कोरेल का येलकुंदे संघ हे थोड्याच वेळात आपल्याला स्पष्ट होईल. नक्कीच 1 धाव पूर्ण झाल्यानंतर आपण उत्साह मैदानाच्या आतमध्ये करायचा. नक्कीच प्लीज सहकार्य करा. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गजानन. चला वेल घेऊ नका प्लीज. 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. सामना थोडासा चुकला येलकुंदे संघाच्या दिशेनं. हो, अतिशय सुरेख फटका. आणि इथे मात्र आपण पाहू शकता जल्लोष आज चौकार देखील आलाय आणि
सुंदर